हॅलो फ्रेंड्स, मी कांचन आरंभ करिअर अकॅडमीवर तुमचे सर्वांचे स्वागत करते. बघा, आपण महाराष्ट्राचा भूगोल या विषयाला सुरुवात केलेली आहे. एका व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन टू इम्पॉर्टंट टॉपिक्स या विषयावर PYQचा 2018 ते 2023 पर्यंत आढावा घेतलेला आहे. त्यानंतर आपण बघा पूर्ण विषयाचं आपल्याला कशा पद्धतीने लेक्चर सिरीज अरेंज करायची आहे ते मी पूर्ण तुम्हाला त्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. तर बघा, आज आपण ॲक्च्युअलमध्ये आपल्या विषयाला सुरुवात करू, महाराष्ट्राचा भूगोल. तर बघा, आपल्याला ओळख महाराष्ट्राची हा पहिला टॉपिक बघायचा आहे. याच्यामध्ये आपण महाराष्ट्र राज्य कसे निर्माण झाले तो क्रम आधी बघणार आहे. त्यानंतर आपण महाराष्ट्राचे मानचिन्ह आणि प्रतीक बघणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे आपलं प्रशासकीय विभाग, प्राकृतिक विभाग आणि प्रादेशिक विभाग हे सर्व विभागांचा अभ्यास आपण आज करणार आहोत. तर बघा, सुरुवातीला बघा महाराष्ट्र राज्य निर्मिती. तर याचे क्रम किती आहेत? तर 5 क्रम आहेत. सगळ्यात पहिले बघा, मुंबई इलाखा निर्माण झाला. बघा, भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. ब्रिटिशांनी मुंबई इलाखा निर्माण केला 1618 ला. तर हा कधीपर्यंत अस्तित्वात होता? तर 1937 पर्यंत. भारत सरकारचा कायदा आला होता 1935 चा. त्या कायद्यानुसार मुंबई इलाख्याचं रूपांतर मुंबई प्रांतामध्ये करण्यात आलं. तर बघा, मुंबई इलाख्यामध्ये काय काय होतं? तर 4 प्रादेशिक विभाग होते. प्रादेशिक विभागांचे नाव काय होते? उत्तर, मध्य, दक्षिण आणि सिंध प्रादेशिक विभाग. आणि या प्रादेशिक विभागांचे मुख्यालय होते. तर बघा, उत्तर प्रादेशिक विभागाचं मुख्यालय होतं अहमदाबाद, जे की गुजरातमध्ये आहे. मध्य प्रादेशिक विभागाचं मुख्यालय होतं पुणे. दक्षिण प्रादेशिक विभागाचं मुख्यालय बेळगाव आणि सिंध प्रादेशिक विभागाचे मुख्यालय होते कराची येथे. तर बघा, या प्रत्येक मुख्यालयामध्ये प्रत्येकी 6 जिल्हे होते. त्यानंतर 25वा एक जिल्हा होता, तो होता बॉम्बे जिल्हा. आता बघा, या प्रत्येक विभागाचा प्रमुख होता, त्या विभागाच्या प्रमुखाला म्हणत होते आयुक्त. आणि हा जो 25वा जिल्हा होता बॉम्बे जिल्हा, याच्या प्रमुखाला म्हणत होते कलेक्टर. ठीक आहे. हे सर्व होतं मुंबई इलाख्याबद्दल. त्यानंतर नेक्स्ट बघूया मुंबई प्रांत. 1935च्या कायद्याने मुंबई प्रांत निर्माण करण्यात आला. मुंबई प्रांत अस्तित्वात होता 1947 पर्यंत. ठीक आहे. तर मुंबई प्रांताचं विभाजन 2 भागांमध्ये करण्यात आलं होतं. ब्रिटिश जिल्हे आणि संस्थानांचे गट. संस्थानांच्या गटांना इस्टेट म्हटलं जात होते. तर बघा, पश्चिम भारत स्टेट एजन्सी म्हटलं जात होते. पश्चिम भारत स्टेट एजन्सी, गुजरात स्टेट एजन्सी आणि कच्छ स्टेट एजन्सी ह्या 3 एजन्सी होत्या. यानंतर बघा, ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला 1947 ला भारत स्वतंत्र झाला, त्यावेळेला मुंबई प्रांताचं विभाजन 3 राज्यांमध्ये करण्यात आलं. मुंबई राज्य, सौराष्ट्र राज्य आणि कच्छ राज्य. तर आपले जे आहे ते आहे मुंबई राज्य. हे केव्हापर्यंत अस्तित्वात होतं? तर 1956 पर्यंत मुंबई प्रांताचे विभाजन करून मुंबई राज्य निर्माण करण्यात आले. तर मुंबई राज्याचे पहिले सीएम कोण होते? तर बाळ गंगाधर खेर. BG खैर म्हणतो यांना. हे होते मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री. त्यानंतर बघा 1956 ला 1 नोव्हेंबर 1956 ला फाजल अली आयोगाच्या शिफारसीने भारतातील राज्यांचे पुनर्गठन करण्यात आले. त्यानुसार द्विभाषिक बॉम्बे राज्य निर्माण करण्यात आले. बघा, मुंबई हा जो प्रदेश होता, या प्रदेशात गुजराती भाषिक लोक आणि मराठी भाषिक लोक दोन्ही मुंबई या प्रदेशावर आपला हक्क सांगत होते. म्हणून केंद्र सरकारने द्विभाषिक बॉम्बे राज्याची निर्मिती करण्यात आली. तर बघा, या द्विभाषिक बॉम्बे राज्याची निर्मिती भाषा या तत्वाचा अंशतः प्रयोग करून निर्माण करण्यात आले होते. सौराष्ट्र व कच्छ हे 2 वेगळे राज्य होते. यांचे विलिनीकरण द्विभाषिक बॉम्बेमध्ये करण्यात आले होते. त्यानंतर मध्य प्रदेश मधले 5 जिल्हे आणि हैदराबाद मधले 8 जिल्हे असे 13 जिल्हे द्विभाषिक बॉम्बे राज्याला जोडण्यात आले होते. आणि 4 कन्नड भाषिक जिल्हे कर्नाटकला देण्यात आले होते. तर बघा, या द्विभाषिक बॉम्बेचे पहिले सीएम होते यशवंतराव चव्हाण. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ 1956च्या नंतर 1960 पर्यंत संयुक्त महाराष्ट्र चळवळीने जोर धरलेला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचेच फलित म्हणजे महाराष्ट्र राज्य निर्मिती असे मानले जाते. राज्य निर्मिती आयोग 1960 ला स्थापन करण्यात आला. त्या मुंबई राज्य निर्मिती आयोगानुसार महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 ला करण्यात आली. बघा, 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याबरोबरच गुजरात हे राज्य सुद्धा निर्माण करण्यात आले. बघा, ज्या वेळेला महाराष्ट्र राज्य निर्माण झाले त्यावेळेला महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. त्यावेळेला महाराष्ट्रात एकूण 26 जिल्हे होते, 229 तालुके होते, 4 प्रशासकीय विभाग होते आणि 3 महानगरपालिका होत्या. 4 प्रशासकीय विभाग कुठले? तर पुणे प्रशासकीय विभाग होता, कोकण प्रशासकीय विभाग होता, छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग आणि नागपूर प्रशासकीय विभाग.
आणि 3 महानगरपालिका होत्या, मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिका. नंतरच्या काळात 2 प्रशासकीय विभाग निर्माण करण्यात आले. 10 जिल्हे नवीन निर्माण 10 जिल्ह्यांचं विभाजन करून 10 नवीन जिल्हे निर्माण करण्यात आले आणि 29 मनपा आता सध्या महाराष्ट्रात आहेत. तर 29वी महानगरपालिका जी आहे ती आहे जालना महानगरपालिका आणि 28वी महानगरपालिका आहे ती आहे इचलकरंजी. बघा आपल्याला पुढे ओळख महाराष्ट्राची मध्ये आपल्याला पुढे महाराष्ट्राची प्रतीके किंवा मानचिन्हे बघायची आहे. तर बघा महाराष्ट्राची प्रतीके कुठली, तर राज्यप्राणी, महाराष्ट्राचा राज्यप्राणी कुठला आहे, तर हा आहे शेकरू. ही एक प्रकारची खार आहे, याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्ही सर्वांनी सर्च करायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर राज्यपक्षी काय आहे, तर हरोली, यालाच म्हणतात हरियाल किंवा हिरवे कबूतर. नंतर बघा राज्यफळ किंवा राज्यवृक्ष, महाराष्ट्राचे राज्यफळ आणि राज्यवृक्ष आहे आंबा. त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्याचं राज्य फुलपाखरू, राज्य फुलपाखरू घोषित करणारं महाराष्ट्र हे भारतातले पहिले राज्य आहे. राज्य फुलपाखरू कुठलं आहे, तर त्याला मराठीमध्ये नाव आहे राणी पाकोळी. याचंच दुसरं नाव आहे ब्ल्यू मॉर्मॉन. ठीक आहे. त्यानंतर राज्यफूल, महाराष्ट्राचं राज्यफूल आहे ताम्हण, यालाच म्हणतात मोठा बोंडारा किंवा जारूड आणि स्थानिक लोक याला तामण सुद्धा म्हणतात, तामण. त्यानंतर बघा महाराष्ट्राचा राज्यमासा, महाराष्ट्राने राज्यमासा सुद्धा घोषित केलाय. त्या राज्यमासाचं नाव आहे पापलेट. ठीक आहे. याचे 3-4 नाव आहेत, ते तुम्ही सर्च करून घ्या, कारण हा विषय करंट अफेअर मध्ये चर्चेमध्ये होता. पापलेट मासा. राज्य खेळ आहे कबड्डी. राज्य नृत्य, महाराष्ट्राचे राज्य नृत्य हे लावणी आहे. हे खूप एक फेमस प्रकारचं नृत्य आहे. महाराष्ट्राचे राज्य नृत्य लावणी. महाराष्ट्राची भाषा, प्रशासकीय भाषा आहे मराठी. आणि महाराष्ट्राचे राज्यगीत हे पण यावर्षीच घोषित करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यगीत आहे जय जय महाराष्ट्र माझा. हे गीत लिहिले राजा बढे यांनी. ठीक आहे. हे सगळे महाराष्ट्राचे मानचिन्ह आहेत. बघा यावर एक प्रश्न विचारण्यात आला होता, की राणी पाकोळीवर एक प्रश्न विचारण्यात आला होता, त्यामुळे आपल्याला हा टॉपिक कव्हर करणं गरजेचं आहे. आणि बघा शेकरूवर पण आधी एक प्रश्न विचारण्यात आला होता. शेकरू ही जी आहे ही एक मोठी खार आहे आणि ही महाबळेश्वरचा जो एरिया आहे, साताऱ्याचा एरिया, तिथल्या जंगलामध्ये खूप जास्त आढळते. हारोलीवर पण एक प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे आपल्याला मानचिन्ह किंवा महाराष्ट्राचे जे काही प्रतीक आहेत त्याच्यावर फोकस करणं जरुरी आहे. आणि सध्याच्या करंट अफेअर मध्ये हा पापलेट करंट अफेअर मध्ये होता आणि राज्यगीत करंट अफेअर मध्ये चर्चेत होतं. त्यामुळे आपण ओळख महाराष्ट्राची या टॉपिक मध्ये महाराष्ट्राची प्रतीके किंवा मानचिन्हे या जाहीर केलेल्या जागतिक वारसा स्थळांमध्ये भारतात एकूण 43 जागतिक वारसा स्थळे आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 5 वारसा स्थळे आहेत. महाराष्ट्रात 5 वारसा स्थळे कुठली आहेत, तर CST मुंबई, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, याचा सर्वात आधी समावेश करण्यात आला 1987 मध्ये जागतिक वारसा स्थळामध्ये. त्यानंतर सह्याद्री पर्वताचा भाग म्हणजे पश्चिम घाट हा भाग आहे, तो 4 राज्यामध्ये येतो. 4 राज्यातला भाग हा एका वारसा स्थळामध्ये येतो. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या कास पठाराचा भाग येतो, याला आपण म्हणतो सह्याद्री पर्वताचा भाग. त्यानंतर वेरूळ ही लेणी आहे, वेरूळ लेणी, वेरूळ आणि अजिंठा ह्या दोन्ही लेण्या आहेत, हे आहे औरंगाबाद प्रशासकीय विभागात. त्यानंतर घारापुरी हे पण लेणी आहे, ह्या मुंबई विभागात येतात. हे 5 जागतिक वारसा स्थळ, हे 5 जे क्षेत्र आहेत किंवा स्थळे आहेत यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये युनेस्कोने समावेश केलेला आहे. तर बघा ही आपण बघितली ओळख महाराष्ट्राची मध्ये आपण ह्या 3 गोष्टी बघितल्या. बघा सर्वात आधी आपण बघितलं महाराष्ट्र राज्य निर्मितीचा क्रम, त्यानंतर आपण बघितलं महाराष्ट्राची प्रतीके किंवा मानचिन्हे, आणि त्यानंतर आपण बघितलं की युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये महाराष्ट्रातले 5 ठिकाणांचा समावेश झालेला आहे. ते 5 ठिकाणं आपण बघा. आपल्याला पुढे महाराष्ट्राचा भूगोल यामध्ये महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, महाराष्ट्राची लांबी रुंदी, महाराष्ट्राचा आकार, महाराष्ट्राला लाभलेला समुद्र किनारा हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा महाराष्ट्राचे
महाराष्ट्राचे स्थान कुठे आहे? तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्र हे भारतातील एक 22व्या क्रमांकावर निर्माण झालेले राज्य आहे, जे 1 मे 1960 या दिवशी निर्माण झाले होते. तर बघा, महाराष्ट्र जो आहे हा उत्तर भारत आणि दक्षिण भारत या दोघांना जोडतो. महाराष्ट्राचे स्थान कुठे आहे? तर भारताचे स्थान पृथ्वीवर कुठे आहे? तर उत्तर पूर्व गोलार्धात. तसेच महाराष्ट्राचे स्थान कुठे असेल? तर उत्तर पूर्व गोलार्धात. महाराष्ट्र कुठे आहे? तर भारताच्या पश्चिम दक्षिण भागात आहे. महाराष्ट्राचा विस्तार बघूया. महाराष्ट्राला अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार आहे. तर बघा, अक्षवृत्तीय विस्तार हा आडवा विस्तार असतो, रेखावृत्तीय विस्तार हा उभा विस्तार असतो. अक्षवृत्तीय विस्तार, तर बघा, अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे 15 डिग्री आडवा विस्तार असतो. 15 डिग्री 44 मिनिट उत्तर ते 22 डिग्री 6 मिनिट उत्तर पर्यंत महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आहे. तर रेखावृत्तीय विस्तार 72 डिग्री 36 मिनिट पूर्व रेखावृत्त ते 80 डिग्री 53 मिनिट पूर्व रेखावृत्तापर्यंत महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार आहे. बघा, आता विस्तारवरून आपल्याला असे लक्षात येते की यांचा फरक बघा, 15 आणि 22 यामध्ये फरक कितीचा आहे? तर 7चा फरक आहे. 7 अक्षवृत्ती आणि 72 डिग्री 36 मिनिट पूर्व ते 80 डिग्री 53 मिनिट पूर्व म्हणजे रेखावृत्तामध्ये कितीचा फरक आहे? तर रेखावृत्तामध्ये 8चा फरक आहे. तर बघा, विस्तारमध्ये आपल्याला जर विचारलं की महाराष्ट्राचा विस्तार कसा आहे, तर महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा जास्त आहे. आणि लांबी जर विचारली तर महाराष्ट्राची लांबी बघा, पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 800 किलोमीटर आणि उत्तर दक्षिण लांबी ही स्टेट बोर्डमध्ये 730 दिलेली आहे. 730 किंवा आपण 700 ते 730च्या आसपास म्हणू शकतो. हे आकडे खूप ठिकाणी व्हॅरी झालेले आहे. त्यामुळे बघा, आपल्याला असं लक्षात येईल की उत्तर दक्षिण लांबीपेक्षा पूर्व पश्चिम लांबी जास्त आहे. लांबी आणि विस्तार या दोन गोष्टींमध्ये नेहमीच कन्फ्युजन असतं. तर बघा, विस्तार म्हणजे कुठला विस्तार असतो? रेखावृत्तीय आणि अक्षवृत्तीय विस्तार. तर अक्षवृत्तामध्ये कितीचा फरक आहे? 7चा फरक आहे. बघा, इकडे 15 ते 22 म्हणजे 7चा फरक आणि इकडे 72 ते 80 म्हणजे 8चा फरक. म्हणजे जर तुम्हाला विचारलं की रेखावृत्तीय विस्तार कसा आहे, विस्तार कसा आहे, तर पूर्व पश्चिम विस्तार हा उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा जास्त आहे. या दोन गोष्टीमधला जो मायन्यूट फरक आहे, लांबी आणि विस्तार, हा आपल्याला लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा आकार कसा आहे? आकार बघायचा आपल्याला. बघा, मी इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलं होतं, तरी पुन्हा सांगते. बघा, महाराष्ट्राचा आकार इथे तुम्ही बघू शकता. मी महाराष्ट्राचा नकाशा दाखवलाय. बघा, आता हा अनियमित त्रिकोणाकृती आहे, म्हणजे काहीसा अशा प्रकारचा त्रिकोण दिसतो, ज्याचा पाया कोकणात आणि टोक कुठे आहे? तर हा कुठला भाग आहे? विदर्भाचा भाग, पूर्व विदर्भात. आणि पाया कुठे आहे? तर कोकणात. बघा, या बाजूला पाया आणि या बाजूला टोक आहे. तर बघा, नियमित त्रिकोण म्हणजे हा असा त्रिकोण असतो ज्याचा पाया नेहमी दक्षिणेत असतो आणि टोक नेहमी कुठे असते? उत्तरेत असते. पण महाराष्ट्राला असे नाही आहे. महाराष्ट्राचा पाया जो आहे हा पश्चिम दिशेत आहे आणि टोक जे आहे ते पूर्व दिशेत आहे. त्यामुळे आपण महाराष्ट्राचा आकार कसा म्हणू शकतो? तर महाराष्ट्राचा आकार हा अनियमित त्रिकोणाकृती आहे, ज्याचा पाया कोकणात आणि टोक पूर्वेकडे आहे. त्यानंतर बघा, आपल्याला समुद्र किनारा बघायचा आहे. महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलाय. पूर्ण कोकणचा जो विभाग आहे, हा जो विभाग आहे कोकण विभाग, या पूर्ण कोकण विभागात 7 जिल्हे आहेत. या 7ही जिल्ह्यांना समुद्र किनारा लाभलाय 720 किलोमीटरचा. बघा, सर्वात वरती कुठला जिल्हा आहे? तर पालघर जिल्हा आहे. त्याच्यानंतर ठाणे, त्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर, मग रत्नागिरी, मग रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे एकूण 7 जिल्हे कोकणामध्ये आहेत. या 7ही जिल्ह्यांना एकूण 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. 7 जिल्ह्यामधल्या एकूण 28 तालुके, 7 जिल्ह्यामधले किती? तर 28 तालुके आहेत, त्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. हे आपण पुढे डिटेलमध्ये जेव्हा प्रशासकीय विभाग बघू, प्राकृतिक विभाग बघू आणि प्रादेशिक विभाग बघू, त्या 3 विभागात आपण ही पूर्ण माहिती बघणार आहोत. आता आपण ओव्हरव्ह्यूज बघूया. ठीक आहे. तर सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे? तर रत्नागिरी. रत्नागिरीला एकूण 237 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलाय आणि ठाणे जिल्ह्याला सर्वात कमी समुद्र किनारा लाभलाय 25 किलोमीटरचा. ठीक आहे. ठाणे जिल्हा कुठे? पालघरच्या खाली आणि रत्नागिरी कुठे? इथे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा इथला जो पोर्शन आहे, इथे 237 किलोमीटरचा समुद्र किनारा आणि ठाण्याच्या पोर्शन मध्ये 25 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. तर बघा, ओळख महाराष्ट्राची मध्ये आपण आधी बघितलेलं आहे. महाराष्ट्राची मानचिन्हे बघितली, महाराष्ट्र राज्य निर्मितीचा क्रम बघितला, त्यानंतर जागतिक वारसा स्थळांमध्ये सामील असलेले 5
स्थळे बघितली. त्यानंतर आपण महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, लांबी, रुंदी, समुद्रकिनारा आणि आकार बघितला. बघा आता अक्षरवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार. अक्षरवृत्ते आणि रेखावृत्ते काय आहे ही कन्सेप्ट तुम्हाला माहित असली पाहिजे. अक्षरवृत्ते आणि रेखावृत्ते यांनी काय पृथ्वीवर एक काल्पनिक रेषांची जाळी विणलेली आहे, त्यावरून आपल्याला स्थान निश्चिती कळते. अक्षरवृत्तावरून आपल्याला काय कळते तर अक्षरवृत्त आणि रेखावृत्त दोन्ही आपल्याला काय सांगतात तर स्थान सांगतात. आणि अक्षरवृत्तावरून आपल्याला तापमान कळते, रेखावृत्तावरून आपल्याला वेळ कळते. ठीक आहे. बघा आपल्याला महाराष्ट्राचे हवामान आणि महाराष्ट्राची प्रमाणवेळ बघायची आहे. तर बघा महाराष्ट्राचे हवामान जे आहे ती हवामानाची निश्चिती कशावरून कळते आपल्याला. महाराष्ट्राचे हवामान कसे असेल तर त्याचे भारतातील स्थान, आणि भारताचे स्थान कुठे तर पृथ्वीवर भारताचे स्थान कुठे आहे त्यावरून भारताचे हवामान ठरते. आणि भारतात महाराष्ट्राचे स्थान कुठे आहे त्यावरून महाराष्ट्राचे हवामान ठरते. तर बघा त्यासाठी आपल्याला पृथ्वीवर जी काल्पनिक वृत्तांची जाळी जी विणल्या गेलेली आहे, बघा अक्षरवृत्ते आणि रेखावृत्ते यांची जी जाळी विणल्या गेली ते काहीसं अशा प्रकारचे आहे. आडवे जे असतात ते अक्षरवृत्ते असतात आणि उभे पट्टे जे असतात ते रेखावृत्ते असतात. तर बघा 0 डिग्री अक्षरवृत्त त्याला आपण म्हणतो विषुववृत्त. 23.5 डिग्री उत्तरेकडचं जे अक्षरवृत्त आहे त्याला म्हणतात कर्कवृत्त. 23.5 डिग्री दक्षिणेकडे जे वृत्त आहे त्याला म्हणतात मकरवृत्त. तर बघा एवढा जो भाग आहे हा आहे उष्णकटिबंधीय पट्टा. उष्णकटिबंधीय पट्टा. आणि बघा भारताचे स्थान या उष्णकटिबंधीय पट्ट्यातच येतं. आणि महाराष्ट्राचे स्थान बघा कुठे 15 डिग्री 44 मिनिट उत्तर ते 22 डिग्री 6 मिनिट उत्तर, म्हणजे या प्रदेशात हे कुठेतरी येईल. ठीक आहे, उत्तर पूर्व गोलार्धात. त्यामुळे महाराष्ट्राचं हवामान कसं आहे तर उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे महाराष्ट्राचे हवामान आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला प्रमाणवेळ बघायची आहे. तर प्रमाणवेळ कुठून रेखावृत्ते आता एकूण रेखावृत्ते किती तर 360. एकूण अक्षरवृत्ते किती तर 181. अक्षरवृत्तांची संख्या किती 181. म्हणजे 0 डिग्री अक्षरवृत्त आणि याच्या वरती 90 अक्षरवृत्ते आणि खाली 90 अक्षरवृत्ते अशी 181 अक्षरवृत्ते आहेत. रेखावृत्ते किती तर 360. 0 डिग्री रेखावृत्त आणि त्याच्या अपोजिट साईडला 360 म्हणजे 180 वे रेखावृत्त. 180 डिग्री. आता हे जे रेखावृत्त आहे 180 डिग्री हे पूर्णपणे समुद्रातून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, पण तरी एक रेगल नावाचे एक बेट आहे, त्या बेटावरून हे 180 डिग्री रेखावृत्त जात असतं. ठीक आहे. या रेखावृत्तावरूनच आपली प्रमाणवेळ ठरवण्यात आलेली आहे. म्हणजे जगाची प्रमाणवेळ कुठून ठरवण्यात आली तर ग्रीनविच या इंग्लंडमधल्या एका शहरावरून ठरवण्यात आली. भारताची प्रमाणवेळ जिथून आहे तिथूनच महाराष्ट्राची प्रमाणवेळ ठरते. भारताची प्रमाणवेळ ठरवण्यात आलेली आहे अलाहाबाद मधील मिर्झापूर जिल्ह्यातील नैनी मिर्झापूर या ठिकाणावरून प्रमाणवेळ ठरवण्यात आली आहे. 82.5 डिग्री रेखावृत्तावरून भारताची प्रमाणवेळ ठरवण्यात आली आहे. ठीक आहे. तर बघा आता महाराष्ट्राचे जो अतिपश्चिमेकडील टोक आहे आणि अतिपूर्वेकडील टोक आहे त्यामध्ये कितीचा फरक आहे वेळेचा तर तो आहे 32चा. तर हे आपण 32 मिनिट ही वेळ कशी काढली तर बघा आपण इथे काय काढलं फरक काढला. अक्षरवृत्तामध्ये किती आहे 7चा फरक आणि रेखावृत्तामध्ये कितीचा फरक आहे 8चा फरक. या फरकावरून आपल्याला हे समजेल की अतिपश्चिमेकडील भाग आणि अतिपूर्वेकडील भाग याच्यामध्ये महाराष्ट्राच्या प्रमाणवेळेत कितीचा फरक आहे. तर बघा रेखावृत्तावरून आपली प्रमाणवेळ निश्चिती होते. त्यामुळे बघा रेखावृत्तामध्ये कितीचा फरक आहे 8चा फरक आहे. आणि प्रत्येक रेखावृत्तामध्ये फरक 4 मिनिटांचा फरक पडतो. जसं आपण एका रेखावृत्तावरून दुसऱ्या रेखावृत्ताकडे येतो तर इथे 4 मिनिटांचा फरक पडतो कर्कवृत्तावर. त्यामुळे आपलं महाराष्ट्राचं स्थान कुठे आहे कर्कवृत्ताच्या थोडंसं खाली. कर्कवृत्ताच्या थोडं खाली इथे महाराष्ट्राचं स्थान आहे. त्यामुळे 4 मिनिटांनी आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल. 8 गुणिले 4 केलं तर किती होईल 32 मिनिट. म्हणजे आपला जो सगळ्यात पश्चिमेकडील भाग आणि पूर्वेकडील भाग याच्यामध्ये किती मिनिटाचा फरक राहील तर 32 मिनिटाचा फरक राहील. ठीक आहे. हे लक्षात आलं हवामान आणि प्रमाणवेळ. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे राजकीय महाराष्ट्र. तर बघा राजकीय महाराष्ट्र असे 4 जिल्हे आहेत ज्यांचं जिल्हा मुख्यालय वेगळ्या ठिकाणी आहे. बघा मुंबई शहरचं जिल्हा मुख्यालय कुठे आहे बोरीवलीला. मुंबई उपनगरचं जिल्हा मुख्यालय कुठल्या ठिकाणी आहे तर बांद्रा या ठिकाणी. रायगडचं जिल्हा मुख्यालय अलिबाग या ठिकाणी आहे. त्यानंतर सिंधुदुर्गचं जिल्हा मुख्यालय आरोस या ठिकाणी आहे. हे 4 जिल्हे आणि त्यांचे मुख्यालय आपल्याला लक्षात ठेवणे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्रात असे एकूण 6 जिल्हे आहेत ज्यांना तालुका नाहीये. म्हणजे जिल्ह्याचं ठिकाण आहे पण तेच ठिकाण तालुका म्हणून लिहिता येणार नाही. ठीक आहे. म्हणजे मुंबई शहरमध्ये राहणारे लोक तालुका मुंबई शहरच लिहितील. मुंबई उपनगरमध्ये राहणारे लोक त्यांचा तालुका बांद्रा लिहितील. रायगडमध्ये राहणारे लोक त्यांचा तालुका अलिबाग लिहितील.
सिंधुदुर्गमध्ये राहणारे लोक आरोस तालुका लिहितील, सांगलीमध्ये राहणारे लोक मिरज आणि कोल्हापूरमध्ये राहणारे लोक करवीर हा त्यांचा तालुका लिहितील. ठीक आहे. यानंतर आपल्याला महाराष्ट्राच्या राजकीय सीमा बघायच्या आहे. ठीक आहे. महाराष्ट्राच्या राजकीय सीमा, तर महाराष्ट्राला बघा किती राज्यांच्या सीमा लागून आहेत. आपल्या सर्वांना माहित आहे महाराष्ट्राला 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशाच्या सीमा लागलेल्या आहेत. 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश. बघा आपण महाराष्ट्राचा काहीसा नकाशा काढला. बघा आपल्याला महाराष्ट्राला लाभलेल्या राजकीय सीमा बघायच्या आहे. तर बघा उत्तरेकडून महाराष्ट्राला कोणते राज्य लागून आहे, तर मध्य प्रदेश. मध्य प्रदेशला एकूण 8 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. पूर्वेकडे महाराष्ट्राला लागून असलेले राज्य आहे छत्तीसगड. छत्तीसगडला महाराष्ट्राच्या 2 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. त्यानंतर आग्नेयेस आहे तेलंगणा. तेलंगणाला महाराष्ट्राच्या 4 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. दक्षिणेस कर्नाटक 7 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. त्यानंतर दक्षिणेस गोवा 1 जिल्ह्याची सीमा लागते. त्यानंतर वायव्येस गुजरात 4 जिल्ह्यांच्या सीमा आणि दादरा नगर हवेली प्लस दीव व दमण हा कधी झालं 2020 मध्ये दादरा नगर हवेली आणि दीव दमण हा एकच केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आला. त्यामुळे याला 1 जिल्ह्याची सीमा लागते. बघा आता जर आपण जिल्ह्यांची संख्या काउंट केली तर ही जिल्ह्यांची संख्या 8 + 2 + 4 + 7 + 1 + 1 आणि +4 अशी एकूण होईल 27 जिल्हे. बघा आता राजकीय सीमा किती जिल्ह्यांना लागून आहे, एकूण 27. पण एकूण 27 जरी असले तरी काही जिल्हे असे आहेत की जे 2-2 राज्यांना ज्यांच्या सीमा लागतात. बघा इथे आहे, इथे जे 2 जिल्हे आहेत त्यांच्या सीमा मध्य प्रदेश आणि छत्तीसगड 2 राज्यांना लागतात. इथे 2 जिल्हे आहेत त्यांच्या सीमा गुजरात आणि मध्य प्रदेशला लागतात. इथे एक असा जिल्हा आहे ज्याची सीमा गुजरात आणि दादरा नगर हवेलीला लागते. इथे एक जिल्हा असा आहे ज्याची सीमा गोवा आणि कर्नाटकला लागून आहे. इथे तेलंगणा आणि कर्नाटक इथे एक जिल्हा आहे ज्याची सीमा तेलंगणा आणि कर्नाटकला लागून आहे. त्यामुळे इथे काय करायला लागेल आपल्याला -7 म्हणजे असे किती जिल्हे आहेत, तर 20 जिल्हे आहेत ज्यांची राजकीय सीमा दुसऱ्या जिल्ह्यांना लागते. जर आपण हे 27 काउंट केले तर त्याच्यामध्ये हे पुन्हा 7 रिकाउंट होतील. त्यामुळे आपल्याला एकूण जिल्ह्यांची संख्या विचारल्यास एकूण राजकीय सीमा लागून असलेले जिल्हे किती, तर याचं उत्तर किती लिहावं लागेल, 20 जिल्हे. पण जर हे डबल काउंटिंग केली तर किती होईल, 27 जिल्हे. ठीक आहे. तर एमपीला लागून असलेले कुठले कुठले जिल्हे आहेत, तर ठीक आहे आपण बघू. नंदुरबार, धुळे, मग इथे आहे जळगाव, अमरावती, मग आहे बुलढाणा झाल्यावर इथे येईल नागपूर झाल्यावर भंडारा आणि गोंदिया असे 8 जिल्हे कोणत्या राज्याला लागून आहे, तर मध्य प्रदेश राज्याला. त्यानंतर 2 जिल्हे गोंदिया आणि गडचिरोली. गोंदिया आणि गडचिरोली हे 2 जिल्हे छत्तीसगडला लागून आहेत. त्यानंतर बघा तेलंगणाला लागून असलेले जिल्हे कोणते, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड. त्यानंतर इकडे पण 7 जिल्हे आणि इकडे एक आहे सिंधुदुर्ग जिल्हा गोवा आणि कर्नाटक या दोन्ही राज्याला लागतो. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, त्यानंतर येईल सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड. 1 2 3 4 5 6 7 हे 7 जिल्हे कुठे, कर्नाटकला लागून आहेत. असे एकूण 20 जिल्ह्यांच्या सीमा राजकीय दृष्ट्या दुसऱ्या राज्याला लागून आहेत. त्यानंतर बघा इकडून आहे अरबी समुद्र. आता अरबी समुद्राला लागून असलेले जिल्हे किती, तर 7 जिल्हे. ते आपण याआधीच एक्सप्लेन केलेलं आहे. बघा इथे आपण बघू आता एकूण भूवेष्टित जिल्हे किती, तर एकूण महाराष्ट्रात जिल्हे किती आहेत, 36 जिल्हे आहेत. त्यापैकी भूवेष्टित जिल्हे म्हणजे फक्त जमिनीशी संपर्क असणारे जिल्हे किती आहेत, तर आपल्याला 11 म्हणावं लागेल, की जे बाकी कुठल्या राज्याला लागून नाही, फक्त महाराष्ट्रातल्याच वेगळ्या जिल्ह्याला लागून आहेत, असे आहेत 11 जिल्हे. समुद्र किनारा लाभलेले जिल्हे किती, तर समुद्र किनारा लाभलेले आहेत कोकणातील 7 जिल्हे, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग हे 7 जिल्हे आहेत ज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. तो समुद्र किनारा किती आहे, एकूण 720 किलोमीटरचा. त्यानंतर बघा एकूण 2 राज्यांच्या सीमा लागून असलेले जिल्हे कुठले, तर असे आहेत 7 जिल्हे. 7 जिल्ह्यांचे नावं कुठले, तर इकडे आहे नंदुरबार, धुळे, त्यानंतर इकडे आहे गोंदिया, गडचिरोली, त्यानंतर इकडे कुठला येईल एक नांदेड, इकडे येईल सिंधुदुर्ग, इथे येईल एक पालघर. असे किती 7 जिल्हे आहेत की ज्यांच्या सीमा वेगळ्या राज्यांना लागून आहेत. आणि एक जिल्हा असा आहे जो पालघर आहे, ज्याची सीमा 1 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशाला लागून आहे. तो जिल्हा कुठला, तर पालघर.
त्यानंतर बघा एकूण राजकीय सीमा लागून असलेले जिल्हे किती, तर हे आपण इथे काउंटिंग केली आहे, किती आहेत तर 20. एकूण राजकीय व नैसर्गिक सीमा दोन्ही लागून असलेले जिल्हे. आता बघा राजकीय सीमा आणि नैसर्गिक सीमा, इथे बघा आता हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा, याला इकडून गोवा राज्य आणि कर्नाटक राज्याची सीमा लागून आहे आणि इकडून काय लागलेलं आहे अरबी समुद्र म्हणजे समुद्र किनारा. इथे बघा इथे काय आहे पालघर आहे, पालघरला दादरा दमन आणि दीवची सीमा आणि गुजरातची सीमा लागली, प्लस काय आहे अरबी समुद्र. त्यामुळे बघा दोन असे जिल्हे आहेत की ज्याची राजकीय व नैसर्गिक दोन्ही सीमा लाभलेल्या आहेत. असे किती जिल्हे आहेत तर 2 जिल्हे. कुठले, पालघर आणि सिंधुदुर्ग. बघा हे आपण थोडक्यात बघितलंय राजकीय दृष्ट्या महाराष्ट्र कसं आहे ते. आणि याच्या आधी आपण बघितलं होतं की जिल्हे आणि मुख्यालय, त्यानंतर बघितलं होतं जिल्हे आणि त्याचा तालुक्याचं ठिकाण. बघा राजकीय भूगोलवर आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे, वेगळा जिल्हा ओळखा. तर याच्यामध्ये 4 जिल्हे दिले होते, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पालघर. बघा आता आपण जर प्रशासकीय विभागाचा विचार केला तर नाशिक प्रशासकीय विभागात धुळे, नंदुरबार आणि नाशिक हे 3 जिल्हे येतात, तर पालघर हा कोकण विभागामध्ये येतो. पण बघा या प्रश्नाचं उत्तर देताना आयोगाने नाशिक हे उत्तर दिलंय. तर नाशिक हे उत्तर आपण कशा प्रकारे काढू शकतो, तर बघा आपल्याला माहिती आहे मध्य प्रदेशला 8 जिल्हे लागून आहेत, छत्तीसगडला 2 जिल्हे, तेलंगणाला 4 जिल्हे, कर्नाटकला 7, गोव्याला 1, केंद्रशासित प्रदेश आहे दादरा नगर हवेली दमण व दीव, त्याला 1 जिल्हा, गुजरातला 4 जिल्हे. तर बघा याच्यामध्ये नंदुरबार आणि धुळे हे जे 2 जिल्हे आहेत यांच्या सीमा गुजरात आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांना लागून आहे. त्यानंतर पालघर हा असा जिल्हा याची सीमा केंद्रशासित प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांना लागून आहे. त्यामुळे नाशिकची सीमा फक्त आणि फक्त गुजरात या राज्याला लागून आहे. बघा गुजरातला जे चार जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे ते 4 जिल्हे कुठले आहेत, पालघर आहे, नाशिक आहे, धुळे आहे आणि नंदुरबार आहे. तर बघा याच्यामध्ये हे पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या 4ही जिल्ह्यांच्या सीमा कशाला लागतात, गुजरातला लागतात. तर बघा आता याचं उत्तर काय दिलं आपल्याला आयोगाने, नाशिक दिलंय, कारण की नाशिकची सीमा फक्त आणि फक्त गुजरात याच राज्याला लागते. तर पालघरची सीमा गुजरात प्लस दादरा नगर हवेलीला लागते, धुळे आणि नंदुरबारची सीमा गुजरात प्लस मध्य प्रदेशला लागते. त्यामुळे असे प्रश्न पण एक्झाम मध्ये येतात. त्यासाठी आपल्याला राजकीय भूगोल, प्रशासकीय भूगोल, प्राकृतिक भूगोल आणि प्रादेशिक भूगोल हे 4ही पार्ट खूप चांगले करायचे. राजकीय म्हणजेच प्रशासकीय भूगोल होतो, ठीक आहे, त्यामध्येच हे सर्व तुमचं कव्हर होऊन जाईल. तर बघा एमपीला जे 8 जिल्हे लागून आहेत ते क्रमाने तुम्हाला लक्षात असले पाहिजे. बघा आपण जर महाराष्ट्राचा नकाशा बघितला तर आपल्या असं लक्षात येईल की अकोला आणि वर्धा हे जे 2 असे जिल्हे आहेत की ज्याची सीमा एमपीला लागून नाही आहे, पण खूप कन्फ्युजन होते त्याचं, कारण की ते बॉर्डरच्या जवळ आहेत पण त्यांची सीमा लागून नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, नेक्स्ट तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की वर्धा आणि अकोला या जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेश या राज्याला लागून आहेत, असं स्टेटमेंट येऊ शकते. तर ते स्टेटमेंट तुम्हाला रॉंग कन्सिडर करायचं आहे, ठीक आहे. असे जर प्रश्न आले तर टॅकल करण्यासाठी आपल्याला राजकीय सीमा माहीत असणे खूप जरुरी आहे. त्यानंतर बघा आपल्याला महाराष्ट्राच्या सीमा बघायच्या आहे. महाराष्ट्राची उत्तर सीमा बघा जी गुजरात आणि एमपीला लागून आहे, उत्तर सीमा आहे 1725 किलोमीटरची. महाराष्ट्राची उत्तर सीमा किती, 1725 किलोमीटर. त्यानंतर बघा महाराष्ट्राची दक्षिण सीमा कर्नाटक आणि गोवा राज्याला लागून आहे, जी सर्वाधिक आहे 1875. म्हणजे सर्वात जास्त राजकीय सीमा कोणत्या राज्याला लागून आहे, कर्नाटक आणि गोवा. आणि कोणती सीमा सर्वाधिक आहे तर दक्षिण सीमा. त्यानंतर पश्चिम सीमा 825 किलोमीटर, जी गोवा आणि गुजरातला लागून आहे. या बाजूने गोवा आणि गुजरातला लागून असलेली पश्चिम सीमा 825 किलोमीटरची आहे. त्यानंतर बघा पूर्व सीमा आहे 775 किलोमीटरची, जी लागून आहे छत्तीसगड राज्याला, ठीक आहे. म्हणजे सर्वाधिक सीमा कुठली आहे, दक्षिण सीमा, त्यानंतर उत्तर सीमा, त्यानंतर पश्चिम सीमा आणि पूर्व सीमा. हा पण तुम्हाला क्रम लक्षात असला पाहिजे आणि लांबी पण लक्षात असली पाहिजे, कारण की आयोग अशा प्रकारचे प्रश्न विचारत आहे. धन्यवाद.